आणि आपलं राज्य शासन दोन्हीकडनं जे पैसे येतात ते तुम्हाला आम्ही वर्ग करून देत असतो। आमचा मेन उद्देश काय आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मजुरी देणं। हे जर कामं आली तरच त्यांना मजुरी उपलब्ध होते। आज महाराष्ट्राने ही रोजगार हमी योजना देशाला दिलेली आहे आणि ती पुढे व्यवस्थितरित्या चालावी ह्यासाठी शासन आपलं कटिबद्धता आहे। दादांना ज्या ज्या वेळेला आम्ही सांगतो दादा आम्हाला त्याप्रमाणे निधी देत असतात, जसं त्यांना शक्य होतं तसं। बाकी केंद्राचा निधी येत असतो, हाय देत आहे ते सांगणं गरजेचं आहे ना। तर दादांनी दिलंच नाही तर मग आम्ही देणार कुठले। पण सदस्य महोदय तुम्हाला माझी विनंती आहे, शेतामध्ये जाणारे रस्ते करायचे आहेत, हे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आहेत, त्यांच्या फायद्याचे आहेत। आज जर आपण थोडं बहुत पाठीपुढे जर नाही सरकलो दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी तर मग ही अडचण निर्माण होऊ शकते। तुम्ही बोलताय त्याप्रमाणे आता आमच्याकडे तशी शासनाने काही तरतूद करून दिलेली नाही। जागेला पैसे उपलब्ध करून द्या। आम्ही रोजगाराला देतोय, खडीकरणाला देतोय, माती कामाला देतोय आणि जर कोणाचं अनधिकृत काम असलं ते निष्कासित करण्यासाठी देतोय। परंतु आत्तापर्यंत जवळजवळ 17,000 रस्ते मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलेत। 27,000 रस्ते 28,000 रस्ते किलोमीटरचे आत्तापर्यंत प्रगतीपथावरती आहेत। म्हणजे जवळजवळ 45,000 रस्ते आम्ही ह्या मार्च एंडिंगपर्यंत पूर्ण करून देतोय। आणि जे आता नवीन तुम्ही सांगताय म्हणणं बरोबर आहे, आपण काहीतरी केल्याशिवाय शासन तरी आपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेलं आहे। याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल। याच्या व्यतिरिक्त हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे 5,262 कोटी रुपयाचा। याचे पण लँड ॲक्विजिशन सुरू आहे, याचं DPR सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रूव्ड याचं आता रिसीव झालेलं आहे आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शन नंतर आता काम सुरू होईल। हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे, हा तसाच आहे। एका याच्यावर 2 फ्लोअर म्हणजे 3 मजली फ्लायओव्हर। डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी असे 27,000 कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे। या व्यतिरिक्त NHAIकडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे तो कोणता रोड आहे? नाशिक पुणे नाही, तो नाशिक पुणे नाशिक फाटा रोडला नाव काय? खेड फाटा टू खेड नाशिक फाटा टू खेड आता 2 पॅकेजमध्ये आहे। त्याचं 93% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा। हे 7,800 कोटी आहे। हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सातारा चौक तो वेगळा आहे। याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 50,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे। यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्ली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे, जो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती, तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला आहे। तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे। त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे। त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे, ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील। नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा। कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।